नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती ज्ञानसागरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपलं हे चॅनल खास आपल्यासाठी आहे, शेतकऱ्यांसाठी. इथे आपण शेतीतल्या नवनवीन गोष्टी, नवीन तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांची सोप्या भाषेत माहिती घेतो, जेणेकरून आपल्या कष्टाला योग्य दिशा मिळावी आणि आपला फायदा व्हावा. तर आज आपण अशाच एका जबरदस्त तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत, जे फवारणीचं काम अगदी सोपं, वेगवान आणि सुरक्षित बनवतंय. हो, आपण ड्रोन फवारणीबद्दल बोलतोय. चला तर मग आजच्या या माहितीच्या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया. सगळ्यात आधी आपण सध्या फवारणी कशी करतो आणि त्यात काय अडचणी येतात ते समजून घेऊया. मग ह्या अडचणींवर उपाय म्हणून आलेलं नवीन साधन म्हणजे ड्रोन याची ओळख करून घेऊया. त्यानंतर हे ड्रोन नक्की शेतात काम कसं करतं ते पाहू. मग जुन्या पद्धतीत आणि ड्रोनमध्ये नक्की जमिनी अस्मानाचा फरक काय आहे तो आकड्यांसहित बघू. आणि शेवटी विचार करू की खरंच ड्रोन हे आपल्या शेतीचं भविष्य आहे का. आता बघा, कोणतीही नवी गोष्ट समजून घेण्याआधी जुन्या पद्धतीत आपल्याला काय त्रास व्हायचा हे आठवणं गरजेचं आहे, नाही का? आणि आपल्यापैकी अनेक शेतकरी बांधवांसाठी पिकांवर औषध फवारणी करणं हे रोजचं आणि खूप कष्टाचं काम आहे. आणि मग एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येतो की पिकाला वाचवण्यासाठी आपण जी फवारणी करतोय त्यासाठी आपला वेळ, आपला पैसा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं आरोग्य खूप जास्त पणाला लागतंय का. आपली पारंपरिक पद्धत म्हणजे पाठीवर पंप घेऊन हाताने फवारणी करणं, ह्यात किती त्रास होतो हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये. एक तर खूप वेळ जातो, औषधं किती महाग झाली आहेत आणि त्यातलं बरंचसं औषध जमिनीवर पडून वाया जातं. फवारणी करताना सगळीकडे सारखी होतेच असं नाही, आणि दिवसभर ते ओझं वाहून शरीर किती थकून जातं. पण या सगळ्यांपेक्षा मोठी काळजी आहे ती आपल्या आरोग्याची. ते विषारी औषध आपल्या श्वासावाटे आणि त्वचेवाटे शरीरात जातं. त्याचा धोका खूप मोठा आहे. पण विचार करा, जर या सगळ्या समस्यांवर एकच उपाय मिळाला तर. एक असा उपाय जो आपला वेळ, पैसा आणि आरोग्य तीनही वाचवेल. चला मग आता या आधुनिक उपायाकडे वळूया. आणि हाच तो उपाय आहे, शेतीसाठी खास बनवलेला ड्रोन स्प्रेयर. हे फक्त एक उडणारं यंत्र नाहीये, तर आपल्या शेती करण्याच्या पद्धतीत एक खूप मोठा, एक सकारात्मक बदल घडवून आणणारं साधन आहे. आता हा ड्रोन म्हणजे नक्की काय असतं, तर बघा, यात औषध किंवा खत भरण्यासाठी एक मोठी टाकी असते. मग त्यातून बारीक फवारा मारण्यासाठी खास तोट्या असतात, ज्यांना नोझल्स म्हणतात. त्याला उडण्यासाठी पंखे आणि एक शक्तिशाली बॅटरी असते. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे GPS सेन्सर, जो त्याला आकाशात रस्ता दाखवतो. ऐकायला तर हे सगळं खूप भारी वाटतंय, पण हे शेतात वापरायला अवघड असेल का. तर अजिबात नाही. याचं काम खूप सोपं आहे. चला बघूया. ड्रोनला फवारणीसाठी तयार करण्याची प्रक्रिया अगदी साधी आहे. पहिल्यांदा टाकीत स्वच्छ पाणी भरायचं, मग त्यात जे काही औषध असेल ते योग्य प्रमाणात मिसळायचं. त्यानंतर टाकीचं झाकण घट्ट बंद करायचं. बस, झाला ड्रोन कामासाठी तयार. ही सगळी तयारी आपण थेट बांधावरच काही मिनिटात करू शकतो. आता या ड्रोनच्या अचूकतेमागची जादू आहे GPS. आता GPS म्हणजे काय, घाबरू नका, अगदी सोपं आहे. आपल्या मोबाईलमध्ये जसा रस्ता शोधण्यासाठी नकाशा असतो ना, तसंच समजा. GPS उपग्रहांच्या मदतीने आपल्या संपूर्ण शेताचा एक अचूक नकाशा तयार करतं. आणि मग ड्रोन त्याच नकाशावरून बरोबर ठरलेल्या मार्गावर उडतो, ज्यामुळे 1 इंचही जागा फवारणीतून सुटत नाही. आणि गंमत म्हणजे हा ड्रोन आपण गरजेनुसार 3 वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतो. समजा शेताचा एखादा कोपरा किंवा झाडांच्या जवळ फवारणी करायची आहे, तर आपण रिमोटने त्याला स्वतः चालू शकतो. जर आपलं शेत सरळ, चौकोनी असेल, तर एका ठरलेल्या मार्गावर त्याला ऑटोमॅटिक सोडून देऊ शकतो. आणि सगळ्यात सोपं म्हणजे GPSने नकाशा बनवून ड्रोनला सांगायचं की तुझं तू पूर्ण शेतात फिरून फवारणी करून ये. तो अगदी अचूकपणे त्याचं काम करतो. ड्रोनमुळे फक्त वेग वाढतो असं नाही, तर कामाचा दर्जाही सुधारतो. ड्रोन औषधाचं असं काही बारीक धुक्कं तयार करतो की ते बरोबर पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूलाही व्यवस्थित चिकटतं. त्यामुळे आपलं महागडं औषध जमिनीत पडून वाया जात नाही आणि त्याचा पिकावर 100% परिणाम होतो. चला, आत्तापर्यंत आपण ड्रोन कसं काम करतं ते पाहिलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की याने खरंच किती फरक पडतो. चला, आपण थेट आकडे बघूया, म्हणजे खरा फरक लक्षात येईल. तुम्ही विचार करा, फक्त 7 मिनिटांच्या आत एक ड्रोन तब्बल 1.5 एकर शेतीवर व्यवस्थित फवारणी पूर्ण करू शकतो.
आणि याच हिशोबाने एक ड्रोन एका दिवसात आरामात 30 ते 40 एकर शेती फवारू शकतो. आता विचार करा, हेच काम आपल्याला करायला किती दिवस आणि किती माणसं लागली असती. म्हणजे बघा, फरक किती मोठा आणि स्पष्ट आहे. जिथे आपल्याला तासनतास, कधीकधी तर दिवस लागायचे, तिथे ड्रोन मिनिटांत काम करतोय. जिथे जास्त मजुरांची गरज होती, तिथे आता मजुरीचा खर्च वाचतोय. औषध वाया जायचं प्रमाण जवळपास नाहीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आरोग्याचा धोका पूर्णपणे टळतोय, कारण आपण फवारणीपासून लांब असतो. आता आपल्या मनात प्रश्न येईल की याची किंमत किती? हो, सुरुवातीला 7 ते 15 लाखांपर्यंत खर्च येतो हे खरंय, पण याकडे फक्त खर्च म्हणून बघू नका. ही एक प्रकारची गुंतवणूक आहे. अनेक शेतकरी आपल्या ड्रोन स्वतःच्या कामासाठी वापरतात आणि मग इतरांना भाड्याने देऊन सेवा देतात. यातून चांगली कमाई होते आणि ड्रोनवरचा खर्च अगदी 1-2 वर्षात वसूल होऊ शकतो. तर मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यावर एक मोठा प्रश्न उभा राहतो की ड्रोनची ही कार्यक्षमता आणि त्याचे फायदे लक्षात घेता काय हेच आपल्या शेतीचं भविष्य आहे? आपण जर या सगळ्या माहितीचा सार काढला तर काय दिसतं? आपला वेळ वाचतोय, आपलं महागडं औषध वाचतंय, मजुरीचा खर्च कमी होतोय, आपल्या आरोग्याचं संरक्षण होतंय. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय? तर आपल्या पिकाचं उत्पादन वाढायला मदत होते आणि आपला नफा वाढतो. पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलीच पाहिजे. ड्रोन हे एक शक्तिशाली साधन आहे आणि ते वापरताना सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाची. त्यामुळे जास्त वारा किंवा पाऊस असताना ड्रोन कधीच उडवू नका. ड्रोन चालवण्याआधी त्याचं रीतसर प्रशिक्षण नक्की घ्या. आणि औषध तयार करताना तोंडाला मास्क लावायला विसरू नका. आणि शेवटी हाच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आज आपण ज्या ड्रोनकडे पाहतोय ते फक्त एक मशीन नाहीये. ही एक नवीन पद्धत आहे, एक नवीन विचार आहे, जो कदाचित आपल्या पुढच्या पिढीची शेती करण्याची रीत पूर्णपणे बदलून टाकेल. तर ही होती ड्रोन फवारणीबद्दलची सविस्तर माहिती. आशा आहे की ही माहिती आपल्या सगळ्यांना नक्कीच उपयोगी पडेल. जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या शेती ज्ञान सागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.